एखाद्या वेळेला स्वीट डिश खाण्याची इच्छा होत असतं आणि घरी साहित्य असतं त्यापासून काय बनवायचा सगळ्यांना प्रश्न पडत असतं आणि अचानक कुणी आलं तर स्वीट डिश काय बनवायची. तर आज आपण रवापासून स्वीट डिश बनवत आहे. इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. थोडाच रव्याला परतून घेऊया. तूप वगैरे वापरायचं आवश्यकता नाही आहे. 2 ते 3 मिनिट छान असं कढईमध्ये परतून घेतलेलं आहे. आपल्या घरी रवा असतंच त्यापासून आपण आज स्वीट डिश बनवत आहे. परतत राहायचं जेणेकरून रवा जळायला नाही पाहिजे आणि कमी गॅस ठेवायचा. 2-3 मिनिट रवा परतून झाला की यामध्ये आपण ज्या वाटीने 1 वाटी रवा घेतलेला होता त्याच वाटीने 2 वाटी दूध घ्यायचं आहे. छान असं रवा मिक्स करून घेऊया. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. इथे जाड रव्याचा पण वापर करू शकतो, पण तो मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा. आणि जाड रवा घेत असेल तर इथे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. फुल 2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि छान असा रवा मिक्स करून घेतलेला. छान लागते ही स्वीट डिश खाण्याकरिता. नक्की बनवून बघा. बघा छान असा रवा मी दुधामध्ये छान असं मिक्स झालेला आहे. या पद्धतीने पूर्ण छान असा रवा आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. छान असं बॅटर बनवून तयार आहे. याप्रमाणे बॅटर बनवायचं आहे. आपण गोळा बनविणार तर क्रॅक यायला नाही पाहिजे. इथे थोडंच दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. मी इथे 2 वाटी दूध घेतलेलं आहे तर थोडे जास्त प्रमाणात 2 वाटी आणि अजून अर्धा वाटी दूध घेतले तरी चालेल, पण क्रॅक यायला नाही पाहिजे आपण जी डिश बनवणार आहे तेव्हा. आता बघा निंबू असतो त्याप्रमाणे गोळा घेऊया. पीठ छान मळून घ्यायचं, तेव्हाच आपला जो डिश आहे ती छान बनणार. आपण पीठ मळून घेतलेलं आहे. आपण चपाती बनवत असतो त्याप्रमाणे बाजूला झाकून ठेवून दिलेले. आता आपण कढई घेऊया. ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेले. यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकलेली आहे. इथे साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, पण 1 वाटीमध्ये ही डिश आहे ती गोड बनणार, म्हणून इथे 1 वाटी पाणी 1 वाटी साखर घेतलेली. आणि इथे 1 तारा 2 तारा असा पाक नाही करायचा आहे आपल्याला, साधा पाक बनवायचा आहे. आपण गुलाबजामुन बनवत असतो त्याप्रमाणे. आता बघा रवा आपण शिजवून घेतलेला होता दुधामध्ये, त्याला गोळा घेतलेला निंबू असतो त्याप्रमाणे आणि याप्रमाणे चापट बनवून घेतलेला. इथे लहान मोठा आकार देऊ शकतो आपण. मी छान असं दिसायला पण छान दिसणार आणि घरी सगळ्यांना आवडणार याप्रमाणे गोळा घेतलेला, गोल आकार दिलेला आणि पेन्सिल किंवा हाताने पण आपण असा छान अशी डिश बनवून घेऊया. छान अशी डिश बनलेली आहे. बघा निंबूप्रमाणे आकार घेतलेला, गोळा केलेला आणि क्रॅक नाही पडायला पाहिजे म्हणून दुधामध्ये छान असं रवा मिक्स करायचा, तेव्हाच आपली डिश आहे ती छान बनणार. आणि जे प्रमाण सांगितलेले आहे ते बरोबर आहे. त्यासाठी डिश छान बनण्याकरिता पूर्ण रेसिपी बघावं लागेल. पूर्ण साहित्य व्यवस्थित घ्यायचं असतं, तेव्हाच डिश छान बनतं. नाहीतर कोणी म्हणत असते की डिश छान नाही बनली. आपण काय करतो, थोडा व्हिडिओ बघत असतो आणि स्किप करत असतो. नंतर म्हणतात की डिश छान नाही बनली. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नीट बघायचं असतं, नंतरच आपण जी डिश बनवणार ती छान बनणार. तेल फार जास्त गरम नाही असायला पाहिजे, फक्त बबल्स निघायला पाहिजे. त्याप्रमाणे तेल गरम करायचं आणि मीडियम गॅसवर छान असं डिश गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया. पाक आपल्याला 1 तारा 2 तारा करायचा नाही आहे, साधा पाक ठेवायचा आहे. आपण गुलाबजामुन बनवत असतो त्याप्रमाणे. तर पाक आधी आपण गरम करून घेतलेला, डिश पण तळून घेत आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं तळून घ्यायचं आहे. एका बाजूनी शिजत आली की दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायचं. पूर्ण डिश छान असं गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत मीडियम गॅसवर तळून घेतलेली. आता बघा पाक हलका झालेला होता. आता पुन्हा आपण गरम करून घेत आहे. यामध्ये थोडाच मी रेड कलर
टाकत आहे. विलायची पावडर टाकूया. विलायची पावडरनी छान चव येत असतं. आणि रेड कलर टाकत आहे. इथे ऑप्शन आहे, आपल्याकडे असेल टाकलं तरी चालतं, नसेल नाही टाकलं तरी चालतं. मी इथे थोडा रेड कलर वापरत आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसतं आणि खाण्याकरता म्हणजे मुलांना किंवा मोठ्यांना छान दिसतं, म्हणून मी इथे थोडा रेड कलर वापरलेला आहे. आपण डिश तळून घेतलेली होती ते यामध्ये टाकूया. आता मी गॅस बंद केलेला. पाक गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला जी डिश तळून घेतलेली आहे ते पाकामध्ये टाकायची आहे. आणि यामध्ये टाकल्यानंतर अर्धा तास यामध्ये ठेवायची आहे डिश. मी काय करणार आहे आता दाखवत आहे, म्हणून मी लगेच काढून घेतलेली. त्या पद्धतीने पण डिश खाण्याकरता खूप छान लागतं. बाजूला तळून घेत आहे, इकडे पाकामध्ये टाकलेलं आहे. आणि 10 मिनटानंतर मी काढून घेणार आहे पाकामधनं. तर बघा 15 मिनिट डिश पाकामध्ये ठेवली तरी डिशला छान चव येत असतं. फार जास्त काहीच वापरायचं नाही आहे. दूध, रवा, विलायची पावडर आणि साखर आणि सहज आपल्या घरी साहित्य असतं. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट, एक घरच्या साहित्यामध्ये स्वीट डिश तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ना सोपी? नक्की बनवून बघा. दिसायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरता पण खूप छान बनलेली आहे. सगळे विचारणार की कशी बनवलेली आहे. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.